श्री स्वामी समर्थ. मी गावी आहे. तर आम्ही परवा साखरतरला कालवी आणायला गेलो होतो. तर ती आज कालवी फोडायची आहे. म्हणजे ती फोडायच्या अगोदर भाजायला लागते पातेल्यामध्ये. तर मी आता ती कालवी भाजते, तुम्हाला दाखवते कशा प्रकारे कालवी भाजतात ते. तर आता मी कालवी भाजणार आहे. भाजून झाल्यानंतर फोडायची असते. फोडल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे मांस असतं त्याची कालवीची भाजी बनवतात. तर आधी आपण पहिल्यांदा कालवी भाजून घेऊया. चला तर मग कालवी भाजायला घेऊया. टोपलीत कालवी घेतले आणि ती आमच्या रस्त्याच्याच बाजूला जागा आहे कालवी भाजायची. तर तिथे मी कालवी मस्तपैकी अशी लावले, कारण कालवी लावायला पाहिजे गोल, कारण मग भाजायला सुद्धा चांगली, कारण डबल वगैरे राहिली तर कालवी भाजत नाही. अशी कालवीचे जे दगड आहेत ते व्यवस्थित असे लावून घ्यायचे, म्हणजे पातेरंसुद्धा ओतायला बरं. तर मी असे गोल लावून घेते. बघा मंडळी, कोणाला माहिती नसेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, कालवी कशी भाजतात ती. तर मंडळी, माझी आता कालवी व्यवस्थित लावून झाले आणि बाजूला जी पिशवी बघताय त्या पिशवीमध्ये आहे पातेरा. तर बाबांनी माझ्या पातेरा जमा करून ठेवला होता. तो आता पातेरा मी त्यावरती ओतणार आहे, तुम्हाला दाखवते. कालवी सर्व मी गोल लावून घेतले आणि आता आपण त्यावरती पातेरा टाकूया. पातेरा व्यवस्थित लावून घ्यायचा, कारण जर एका ठिकाणी जर कमी जास्त झाला तर कालवी भाजत नाही. तर मी पातेराचा ओतते पूर्ण. पातेरा पूर्ण कालवीवरती व्यवस्थित लावून घ्यायचा. मी असा व्यवस्थित लावून घेतला आहे. कुठे कमी जास्त आहे तर तो मी हाताने सरळ करून घेतला आहे. पातेरा अगोदर मंडई जमा करून ठेवायचा, म्हणजे कालवी आणली ना की मग लगेच कालवी भाजायला सुद्धा होते पटकन. कालवीवरती मी पातेरा व्यवस्थित ओतला आहे आणि तो हाताने सुद्धा व्यवस्थित असा लावून घेतला आहे, म्हणजे कालवी चांगली भाजेल. तर आता आपण कालवीवरती पातेरा ओतला होता तर त्याला आता आपण पेटवूया. तर माचीसने तर मी पेटवते. मंडई, कालवीबरोबर भाकरी ना तांदळाची किंवा नाचण्याची इतकी चांगली लागते ना, मस्त. मग कालवी असली ना की आम्ही दुपारचं जेवणसुद्धा होत नाही, फक्त कालवी आणि भाकरी हेच आमचं दुपारचं जेवण. तर आता मी कालवी कालवी आपली आता भाजले, म्हणजे पूर्ण जो पातेरा आपण ओतला होता तो पूर्ण जळून गेला आहे. आणि त्याच्यावरती जो एक पेटल्यानंतर एक थर तयार असतो तो बाजूला करायचा असतो. तो त्या टोपलीच्या साहाय्याने किंवा झाडाची पानं वगैरे काही घेतलं तरी चालतं, तो बाजूला करायचा. म्हणजे असं टोपलीने झाडायचं, म्हणजे ती पूर्ण कालवी जी भाजलेली आहे ती आपल्याला दिसते. आता मी ती कालवी जमा करते. पूर्ण कालवी भाजले मस्तपैकी. पूर्ण कालवी जमा करून घ्यायची त्या ह्याच्यातून, कारण थोडाफार तरी कचरा आहे त्याच्यामध्ये, जो वरती थर तयार झाला आहे तो. चला मंडई, पूर्ण आधी कालवी भरून घेऊया. कालवी आपली आता भरून झाली आणि मंडई, कालवी भाजल्यावर बघा कशी दिसते ती टोपलीमध्ये. टोपलीभर तरी कालवी भाजली होती मी. चला आता फोडूया. कालवी फोडायला वहिनीने सुरुवातसुद्धा केले. तर कालवी फोडण्यासाठी एक दगड घ्यायचा, त्याचबरोबर कोयती, विळा किंवा हातोडी असं काहीतरी हत्यार घ्यायचं. विळा बेस्ट, कारण विल्याचं जे टोक असतं ना त्या टोकाने बरोबर ते मांस असं काढता येतं. कालवी विळ्याने किंवा कोयतीने फोडायची. मग फोडल्यानंतर असं मांस येतं, म्हणजे त्याला कालवी बोलतात. आणि मग ती कालवी एका पातेलीमध्ये पाणी घ्यायचं थोडंसं आणि त्याच्यामध्ये ती जमा करायची. इकडे बघा वहिनी कालवी फोडते, ती बघा कशी फोडते. ती फोडल्यानंतर विल्याच्या टोकाने बाहेर काढायचं, म्हणजे ते टोकाने बरोबर बाहेर काढलं ना की ते मांस परफेक्ट येतं. तर तिने आता ते काढलं आहे. तर अशा प्रकारे कालवी फोडायची. मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपलं कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका.